तर उद्धव ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होती आणि या सभेत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षातील नेते उपस्थित असतील। मात्र यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक विशेष खुर्ची बघायला मिळते। याच खुर्चीवर उद्धव ठाकरे बसतील असं बोललं जात आहे। आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार याची सतत चर्चा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत अशी वेगळी खुर्ची लावण्यात आली आहे। वेगळीच चर्चा आहे त्याची। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। उद्धव ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे आणि या सभेची तयारी जवळपास झालेली आहे। मी व्यासपीठावर उभा आहे आणि माझ्या समोर ही खुर्ची आहे। याच खुर्चीवरून उद्धव ठाकरे जेव्हा सभेला येतील ते या खुर्चीवर बसतील असं सांगण्यात येत आहे आणि त्यांच्यासाठी ही विशिष्ट खुर्ची या ठिकाणी व्यासपीठावर ठेवण्यात आलेली आहे। खुर्ची आणि राजकारण याचं वेगळं समीकरण आहे। असं म्हटलं जाते की खुर्चीसाठी राजकीय नेते काही करू शकतात आणि त्यामुळे राजकारणात खुर्चीला एक वेगळं महत्त्व आहे आणि ते वेगळं महत्त्व आज देखील आपल्याला या व्यासपीठावर देखील पाहायला मिळतो। इतर नेत्यांसाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या या खुर्च्या ज्या आहे अशा या सगळ्या खुर्च्या ज्या आहेत तर इतर नेत्यांसाठी या व्यासपीठावर असणार आहे। मात्र उद्धव ठाकरेंच्या साठी एक वेगळी खुर्ची या व्यासपीठावर ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे। मात्र एक गोष्ट आहे की या सभेत तिन्ही पक्षाचे नेते जे महाविकास आघाडीत आहेत ते तिन्ही पक्षाचे नेते असणार आहे। सगळे यापैकी महत्त्वाचे काही नेते देखील उपस्थित राहू शकतात, पण उद्धव ठाकरेंसाठी ही वेगळी खुर्ची या ठिकाणी पाहायला मिळते आणि यावरच उद्धव ठाकरे बसतील असंही बोललं जात आहे। आता उद्धव ठाकरे व्यासपीठावर आल्यावर काय खरंच या खुर्चीवर बसतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र खुर्ची, राजकारण आणि त्यात उद्धव ठाकरेंसाठी ही वेगळी खुर्ची चर्चेचा विषय ठरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।